नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। मस्त गोड आंबट चवीचं लोणचं बनवणार आहे आणि 3 किलोच्या प्रमाणात लोणचं कसं बनवायचं तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर इथे ना लोणच्याच्या फोडींना मस्त मी हळद मीठ लावून आणि 24 तास ह्या कैऱ्यांच्या फोडी मी सुकवून घेतलेल्या आहे। तर आता याचा जो लोणच्याचा खार जो आहे ना तो आता मी बनवणार आहे। तर तेच आपण बघणार आहोत की लोणच्याचा खार कशा पद्धतीने मी बनवत आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। लोणच्याचा खार बनवण्यासाठी इथे मी 300 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे। 3 पॅकेट इथे मी लोणच्याचा मसाला घेतलेला आहे। 5 ग्रॅम दालचिनीचे तुकडे, 20 ग्रॅम मेथी दाणे, 5 ग्रॅम काळी मिरी, 5 ते 7 ग्रॅम लवंगा, 150 ग्रॅम लाल तिखट, 200 ग्रॅम खडे मीठ घेतलेला आहे आणि अर्धा किलो गूळ आणि 1 लिटर तेल लागणार आहे आपल्याला लोणच्यासाठी। तर इथे मी सर्व जे सुके जिन्नस आहे जसे की गरम मसाले ते आधी मिनिटभरासाठी भाजून घेणार आहे, जेणेकरून त्यातलं जे मॉइश्चर आहे ते सर्व आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। मिनिटभरासाठी अगदी हे मसाले भाजून झाले की ते एका भांड्यात मी काढून घेणार आहे। आपल्याला हे मसाले बारीक करून घ्यायचे। थोडे थंड झाल्यानंतर हे मसाले मी बारीक करून घेणार आहे। आता त्याच कढईमध्ये मेथीदाणे सुद्धा मी मिनिटभरासाठी अगदी भाजून घेणार आहे। मेथीदाणे जास्त नाही भाजायचे, नाहीतर त्याचा कडवटपणा उतरेल। आणि त्याच कढईमध्ये आता मी इथे पाऊण लिटर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल हे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। इथे मेथी दाण्यांचे मी बारीक पूड करून घेतली आहे आणि गरम मसाले देखील असे बारीक करून घेतले आहे मिक्सरमध्ये। आता गरम केलेलं तेल हे अगदी कोमट झालेलं आहे। त्यातच आता हे जे सर्व मसाले ते घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी मोहरीची डाळ, लोणच्याचा मसाला 3 पॅकेट म्हणजे 300 ग्रॅम आहे, तर तो टाकून घेतलेला आहे आणि बाकीचे सर्व जिन्नस मी ह्या तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत। तर इथे मी खडे मीठ वापरलेलं आहे। तुम्ही आपलं जे नेहमीचं मीठ असतं ते देखील बारीक मीठ देखील वापरू शकता। 1 चमचा मी हळद घातलेली आहे आणि त्यात गूळ घालून घेतलेला आहे। आता हे सर्व मिश्रण अगदी छान एकजीव करून घ्यायचा आहे। हा लोणच्याचा खार एकदम एकजीव करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा एकत्रित झाल्यानंतर हा लोणच्याचा खार आपल्याला कैरीच्या फोड्यांना लावून घ्यायचा आहे। तर हा सर्व खार मी आता ह्या कैऱ्यांना लावून घेणार आहे। तर इथे मी पाऊण लिटर तेल वापरलेलं आहे लोणच्याचा खार बनवण्यासाठी आणि पाव लिटर तेल जे आहे ते मी वरतून नंतर टाकणार आहे। तर ते पाव लिटर तेल देखील मी नंतर गरम करून घेणार आहे आणि वरून टाकणार आहे। तर अगदी व्यवस्थितपणे हा लोणच्याचा खार मी सर्व फोडींना लावून घेतलेला आहे। आता 3 ते 4 दिवस मी ह्या फोडी ह्या भांड्यातच मोकळ्या भांड्यातच अशा ठेवणार आहे। हवेशीर ठेवणार आहेत ह्या आणि त्या भांड्याला असा सुती कपडा मी बांधून घेणार आहे। आता 4 दिवस हे भांडं मी असंच कापड बांधूनच असं राहू देणार आहे आणि रोज हे लोणचं आहे ना दिवसातून एकदा असं हलवून घ्यायचं चमच्याने। आता तुम्ही बघू शकता हे 4 ते 5 दिवसांनंतर लोणचं एकदम छान एकजीव असं मिळून आलेलं आहे आणि मी वरून याला पाव लिटर तेल देखील टाकून घेतलेलं आहे। तर ही बरणी जी आहे ती मी स्वच्छ धुवून आणि उन्हामध्ये सुकवून घेतलेली। आता ह्या बरणीमध्ये मी हे सर्व लोणचं भरून ठेवणार आहे। तर लोणचं भरत असताना कुठेही पाण्याचा हात लागणार नाही किंवा बरणीला ओलसरपणा असणार नाही याची काळजी घ्यावी। तर आपलं गोड आंबट चवीचं कैरीचं लोणचं या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।